नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रश्नपत्रिका बघणार आहोत। ही आहे 2021 ची प्रश्नपत्रिका पेपर 1 ची। पेपर 1 झाल्यानंतर आपण घेणार आहोत पेपर 2 ची। तर पहिला विषय घेणार आहे मी मानसशास्त्र। मानसशास्त्रापासून सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न बघा। अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उत्पत्ती मध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पत्तींचा समावेश होत नाही? आपल्याला कोणत्या उत्पत्तींचा समावेश होत नाही? उत्पत्तीवरती बरेच प्रश्न येतात मित्रांनो टीईटीच्या एक्झाम मध्ये। तर त्या टीईटीचा उत्पत्तीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण अजून डिटेल मध्ये पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। अजून डिटेल मध्ये उत्पत्तींचा व्हिडिओ टाकते। उत्पत्तींचे वर्गीकरण, अध्ययन उत्पत्ती याचा एक व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवर टाकते, म्हणजे तुम्हाला उत्पत्ती ह्या क्लिअर होते। तर याचं उत्तर आहे क्षत्रिय उत्पत्ती। नेक्स्ट क्वेश्चन बघा। अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर हे मानसशास्त्र हे आपल्याला माहिती पाहिजे, तर ही मांडलेली आहे बांदुरा यांनी। नेक्स्ट क्वेश्चन बघा। प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील कृतीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहे? बघा, प्रभावीशील अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनशील कृतीची निर्मिती व्हावी, मुलांनी अध्ययन छान प्रकारे कसं झालं याच्यासाठी त्यांची क्षमता कोणत्या महत्वाच्या आहेत? चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, हे पण बरोबर आहे। स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, हे पण बरोबर आहे। निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी। तर म्हणून ह्या सर्व क्षमता महत्वाच्या आहेत अध्ययन करताना, म्हणून याचं उत्तर आहे डी, अ ब क ड सर्व। बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान। मित्रांनो, उद्गामी पद्धती काय आणि अवगामी पद्धती काय ह्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे। टेलिग्राम चॅनलवरती हे व्हिडिओ परत एकदा शेअर करते। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर ते जॉईन करा, म्हणजे तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ नक्की मिळतील। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो। खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये योग्य नाही? कोणते योग्य नाही विचारले। तर बघा, अध्ययन हे नेमकी कृतीद्वारा घडत असते। प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो। सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते। अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे। त्याचं उत्तर आहे सी, अध्ययन हे अध्ययन सारखे असते। सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का? नाही, प्रत्येकाचे अध्ययन हे वेगळे वेगळे असते। नेक्स्ट क्वेश्चन बघा। अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही व्याख्या केलेली आहे गिलफोर्ड यांनी। नेक्स्ट क्वेश्चन बघा। अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर बघा, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे? विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी। पठारावस्था म्हणजे काही न शिकण्याची इच्छा त्याची निर्माण होणे। तर पठारावस्था म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, किंवा मग त्यांना कशा प्रकारे येते पठारावस्था, याचा व्हिडिओ मी नक्की यूट्यूब चॅनलला टाकेल। एक एक पॉइंट आपण घेऊया मित्रांनो, फक्त तुमचा सपोर्ट असू द्या। याचं बघा, खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्या? त्याला विद्यार्थ्याला अभिरुची निर्माण झाली पाहिजे त्यामध्ये। प्रेरकाची तीव्रता कमी करावी, नाही, प्रेरकाची तीव्रता जर कमी केली त्याची इच्छा होईल का? नाही। त्यामुळे याचं उत्तर आहे क पण आहे, अ आणि क। कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, चुकीच्या सवयी घडू देऊ नये, म्हणून याचं उत्तर आहे अ आणि क। नेक्स्ट क्वेश्चन बघा। खालीलपैकी अध्ययन
खालीलपैकी अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? आता मन यांनी कोणती व्याख्या दिलेली आहे अध्ययनाची? तर मन यांनी दिलेली आहे ही व्याख्या, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. ओके, ही दिलेली आहे मन यांनी व्याख्या. वुडवर्थ यांनी कोणती दिलेली आहे? तर अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. ओके, नंतर सिगोल यांनी कोणती दिलेली आहे? की सिगोल यांनी दिली अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय. आणि गेट्स यांनी कोणती दिलेली आहे? तर ही पहिली व्याख्या दिलेली आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? त्याचं उत्तर आहे सी नंबर, अध्ययनकर्त्यांच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. मित्रांनो, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमात दिसून येतो? तर याचं उत्तर आहे बी, विविधतेचा नियम. विविधतेच्या नियमामध्ये दिसतं ते. मानवी प्राण्यांची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकांवर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? स्वभाव व कृती, पक्वतेचे वय, बुद्धिमत्ता व डोळ्यांचा व शरीराचा रंग. हे आपल्या हातात नसतं, डोळ्याचा अनुवंशिकतेनुसार असते. हे पण अनुवंशिकतेनुसार येतं आणि बुद्धिमत्ता ही अनुवंशिकतेनुसार येतो. पण परिस्थिती आणि अनुवंश दोन्हीचा संयुक्त कोशामुळे दिसतो तो स्वभाव व वृत्ती याच्यामध्ये दिसून येतो. बघा नेक्स्ट, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे? तर संवेदना हा टॉपिक एक वेगळा टॉपिक आहे आणि हा वेगळा टॉपिक, प्रत्येक टॉपिक मी एक डिटेलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतलेले आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर ते नक्कीच एकदा चेकआउट करा. आणि याचं उत्तर आहे बघा डी, संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकारणरूप व्यापार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा हे नाणे असल्याचा भास होतो. चांदण्याच्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य व एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी कोणत्या अवबोधाच्या कोणत्या इंद्रिया भ्रम दोषामुळे होते? तर याचं उत्तर आहे विशिष्ट मनस्थिती याच्यामुळे होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनर्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर आहे सी, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. ओके, प्रतिमा तयार होण्यासाठी पूर्वानुभव लागतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे, खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, वादवाद्यन करून घ्यावे, प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. तर हे सर्वच उपक्रम शिक्षकाने करावेत, म्हणून याचं उत्तर आहे डी. नंतर बघा, मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगाचे मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश होय. त्याचं उत्तर आहे विचार. दोन घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी कोणत्या विचार प्रक्रियेला अडथळा
अडथळामुळे होते, तर काकतालीय न्याय याच्यामुळे होते. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर धारणेबाबत वैशिष्ट्य योग्य, धारणा बोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, हे योग्य आहे. नेक्स्ट बघा, विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? अयोग्य आहे त्याचं सी. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर आंतरिक प्रेरणेबद्दल अयोग्य विधान विचारलंय, त्याचं उत्तर आहे सी. प्रोत्साहक ही आंतरिक प्रेरणा आहे. ओके, हे अयोग्य आहे. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उत्पत्तीमध्ये सामान्य व विशिष्ट घटक आहेत, त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? त्याचं उत्तर आहे ए. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व वृत्ती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर पीटर सॉल्वी यांनी दिलेली आहे ही व्याख्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खालीलपैकी दिलेली आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? तर खिशात सिनेमा पुरते पैसे आहेत, पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. हा कोणता संघर्ष आहे? हवा हवा संघर्ष. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात, पण नापास होणेही नको असते, तर हे नको नको संघर्ष. दोन्ही नको नको गोष्टी असतात. आवडता पदार्थ खावा वाटतो, हवा, पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो, म्हणून ते हवे नको संघर्ष. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परीक्षेत साधे यश मिळवल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता. परीक्षेत साधे यश मिळवल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. तर याचं उत्तर आहे बघा कृतक समर्थन. कृतक समर्थन याचं उत्तर आहे कृतक समर्थन. नेक्स्ट बघा, दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण असतात, पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या घटकाचे सामान्यीकरण घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर जड यांनी मांडली. शेष अवस्थेमध्ये ज्या योगे बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा डॅश क्रिया घडते. त्याचं उत्तर आहे आत्मसातीकरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, किशोर अवस्थेतील बालकाच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? त्याचं उत्तर आहे डी नंबरचं, पाठ केलेले सहसा विसरत नाही. योग्य बाब विचारली आहे. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने कॅन्सल करण्यात आलेला आहे, पण याचं उत्तर एकंदर हे असू शकतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मंदगतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? अयोग्य विचारली आहे. तर हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, म्हणजे ते त्यांचा अध्ययनाची क्षमता ही थोडी हळू नसते, म्हणून त्यांना मंदगती म्हणतात का? नाही, हे बरोबर नाहीये, म्हणून हे अयोग्य विचारले, तर हे अयोग्य असणार. नेक्स्ट, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेशी गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर ती दिली आहे G.W. अल्पोर्ट यांनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वृक्क ग्रंथीतून
पाझरणाऱ्या ॲड्रेनालिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? व्यक्ती अशक्त दिसते. मित्रांनो, हे एवढी प्रश्नपत्रिका होती 2021ची पेपर 1ची. आय होप तुम्हाला याची मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.